नाशिकमध्ये एक भन्नाट ठिकाण आहे जिथे दरीच्या कुशीत वसलेली आहे जागृत देवी, जिथे जायला चढाव आहेत, पायऱ्या आहेत आणि लोखंडी पूल आहे आणि पावसाळ्यात कोसळणारे धबधबे तर मनच जिंकून टाकतात. आज आपण जाणार आहोत नाशिक शहरापासून फक्त 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या दर्याई माता मंदिरात. हे ठिकाण भाविकांसाठी श्रद्धेचं आणि निसर्गप्रेमींसाठी तर एकदम खास आहे. नमस्कार मित्रहो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत दरी आणि मातोरी या दोन गावांच्या मधोमध डोंगरांच्या कुशीत वसलेल्या प्रसिद्ध दर्याई माता मंदिरात. इथे यायला रस्त्याची सोय आहे आणि पार्किंगचीही व्यवस्था आहे. मंदिरापर्यंत जायला 200 पायऱ्या साधारणतः चढाव्या लागतात. आणि आता समोर दिसतो या ठिकाणचा सगळ्यात आकर्षक भाग, हा सुंदर लोखंडी पूल, खाली खोल दरी आणि समोर उंच डोंगर आणि मधून जाणारा हा पूल. इथे आलेल्या जवळपास प्रत्येकजण फोटो आणि व्हिडिओ काढल्याशिवाय जातच नाही. आता आपण पोहोचलो आहोत डोंगरातल्या नैसर्गिक गुहेत बसलेल्या दर्याई मातेच्या पवित्र मंदिरात. इथलं वातावरण खूपच शांत, प्रसन्न आणि भक्तिमय आहे. अनेक भाविक नवस बोलण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे येतात. गुहेतली देवीची मूर्ती भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. नमस्कार मित्रहो, आज आपण आलो आहोत दर्याई माता या ठिकाणी, दरी या ठिकाणी. तर मातेचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात. नमस्कार. देवीचं नाव आहे दर्याई माता आणि ते स्वयंभू, ते एकट्या बसल्याने बहिणी घेऊन बसलेले होते. अच्छा. हो, म्हणजे दर्याई माता जे आहेत ते एकट्या बसलेल्या नाहीत. हो, तर त्या बहिणी घेऊन बसलेल्या, त्यांच्या नावावरूनच दरी नाव पडले गेले गावाचं. बरोबर. त्याच्यामुळं या गावाला दरी म्हणतात. दरी गाव म्हणतात. हो. त्यांच्या किती बहिणी त्या? या 7 बहिणी त्यांच्या. 7 बहिणी. हो. ओके. त्यांचं नाव वगैरे आपल्याला माहिती आहे? नाही, ती फक्त मधलीच दर्याई माता आहे आणि तिच्या बहिणी. ओके. तिच्या बहिणी त्या नवसाला पावता पण. ओके. नवस पुरा होतो आणि ते हे स्वतःच करून बसलेले आहे. ते त्यांचं. अच्छा. हो. या ठिकाणी स्थापना त्यांनी स्वतः केलेली. त्या स्वयंभू आहे. स्वयंभू. हो. आणि त्यांची जी या ठिकाणी येण्याची काही कथा असेल किंवा आख्यायिका असेल तर त्याविषयी त्या आलेले एक कोकणातून आलेले आहे ते. आणि ते एक झाड आहे बोरीचं, तिथून तिथे एक पाऊल टाकलं आणि इथे एक पाऊल टाकलं. हो, एका पावलाने इथं आलेले. म्हणजे जे बोरीचं झाड आहे हो, तिथून इथे त्यांनी स्वतःच केलेले. त्यांना इथे जागा आवडली ना, वरती डोंगरावरती त्यांना छान वाटलं, मग ते इथंच राहिले. म्हणून मग गावाचं नाव दरी पडले गेले आणि त्या स्वतः दर्या माता आहे. मित्र हो, दर्याई मातेचं दर्शन घेतल्यानंतर टेकडीच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूलाच लोखंडी पूल बनवलेला आहे. त्या पुलावरून आपण टेकडीच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो आणि तिथून दिसणारं दृश्य अतिशय मनमोहक आहे. टेकडीवरती आपल्याला भगवा ध्वज फडकताना पाहायला मिळतो आणि त्यासोबतच त्याच्या बाजूला त्रिशूळ उभा केलेला आहे. टेकडीवरून नाशिकचे सुंदर दृश्य, त्यासोबतच हिरवागार परिसर आणि सुंदर धबधबे टेकडीच्या वरून आपल्याला पाहायला मिळतात. टेकडीवरती पोहोचल्यावर एक सुंदर छोटंसं मंदिर आहे, ते पण मातेचंच आहे, देवीचं आहे. टेकडीवरून समोरच आपल्याला चामर लेणी पाहायला मिळते आणि एका बाजूला रामशेज किल्ला पाहायला मिळतो. अशा सुंदर जागेचं दर्शन करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि लाईक शेअर करा.